श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रत्नांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलोधर कंट्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय 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 अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तो जेवण तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करवेता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमाने स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे दिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांतेही नाव रे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वई मी केवळ अल्पमते करू केवी आपली स्तुती सहस्रमुखै निशते शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मत्स्य समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना नावी जे आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन लोके सौखे देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भव सागर याचे पावया पहिलं तीरथ चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मसु साधन ज्ञान टिमेने सोन ज्ञानार्थ हृदयी प्रगटोपै शांती म्हणे सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे नेसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांचे नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगे न यावी असत्यता सती विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनी या संसारात प्राशिंत नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेचे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एकमान महाराजांचा जप होईल। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे. दादा असतील त्यांनी अष्टगंध लावायचा. श्रीमती महिला असतील त्यांनी अष्टगंध लावायचा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामि देवा भद्रभक्ष वीर्यजत्रा स्थिरंगे तुष्टवासो तनुभिषं देवहिताय दाय. ओम स्वस्ति न इंद्रो दश्वाहा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. 3 फळे आचमन करायचंय. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 2 पळ्या पाणी तामनात सोडायचंय. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. हात जोडून बसायचंय. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. प्राणायाम करायचा आहे आपल्याला. उजव्या हातात पाणी घ्यायचंय. प्रणव स परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदे प्राणायामी विनियोगा. पाणी तामनात सोडायचंय. आपल्या उजव्या हाताचे मधले 2 बोट डाव्या नाकपुडीला लावायचे. अंगठा उजव्या नाकपुडीला लावायचा आहे आणि मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. डाव्या नाकपुडीवरील बोट काढून घ्यायचे. श्वास बाहेर सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढायचा आहे. 5ही बोटांनी पहिले उजव्या कानाला स्पर्श करायचा आहे. नंतर डावा कान, नंतर 5ही बोट तोंडाला लावायचे आपल्या. ओम आपो ज्योतिरस्मोद ब्रह्मा बुभस्वरम. हात जोडून बसायचा आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री इष्टदेवताभ्यो नमः, श्री ग्रामदेवताभ्यो नमः, श्री स्थानदेवताभ्यो नमः, श्री वास्तुदेवताभ्यो नमः, श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, श्री सर्वोभ्यो देवोभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. आपल्या आता पोथीची पूजा करायची आहे. हळद कुंकू अष्टगंध फुलं असतील तर व्हायचे. पोथीला 3 वेळा नमस्कार करायचा आहे. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः.
या कुंदे दोषहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवी सदा वंदिता सामा पातो सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. आपली गायत्री मंत्राची माळ होईल, नंतर गणपती अथर्व शीर्ष होईल, मग आपलं आजचं वाचन चालू होईल. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. गणपती अथर्व शीर्ष. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामि देवा भद्रभक्षभिरे जत्रास्तिरङ्गे तुष्टवासु तनुविवेशं देवहिताय ओम स्वस्ति न इन्द्रो उदश्वः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारक्षोरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तत्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वकालविद ब्रह्मासि तो साक्षात्मासि नित्यं वृत्तं वस्मि सत्यं वस्मि अवत्मामम वक्तारम श्रोतारम दातारम धातारम नवानुचानवं शिष्यम पश्चातातो पुरस्तातो त्रातातो दक्षिणातात् चतुर्थरातो उद्धरातात् सर्वतो मा पाहि पाहि समन्तात् तो वाङ्मय सचिन्मय तो आनंदमय स ब्रह्ममय तो सच्चिदानंदादित्यसि तो प्रत्यक्ष ब्रह्मासि तो ज्ञानमय विज्ञानमयसि सर्व जगदे ततो जायते सर्व जगदे त्वयि तिष्ठति सर्व जगदे त्वयि लमेष्यति सर्व जगदे त्वयि प्रत्येति
भूमिरापन लोनिलोन भातो चत्रा देवास्पदानि त्वं गुणत्रया त्रितात्व ध्येत्रया त्रितात्व कालत्रया त्रिता स्वामूलाधारस्तेत्योऽसि नित्यं तं शक्तित्यात्मका त्वायोगिनोऽध्यायतु नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चन्द्रमास्तं ब्रह्मा भुवस्वरं गणादिपूर्वमुच्चाय वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परत्परा अर्धे दुलसी तन्तारेण रुद्र एतत्त्वमनुस्वरूपं गकारं पूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम् अनुस्वार शान्ति रूपं बिन्दुरुत रूपं नादं संधान संहिता संधि सहिषा गणेश विद्या गणकृषिणी चित्र गायत्री छंदा गणपतिर्देवता ओम गण गणपतये नमः ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशाङ्कुशधारिणं वरदहस्ते बिभ्रान्मुषध्वजम् रक्तलम्बोदर शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तां रक्तपुष्पे सुभुजतं भक्तानुकम्पिं देव जगत्कार्यमुच्यतम् आविर्भूत सृष्टादि प्रकृति पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्य स योगी योगिना वरा नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवस्तुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवा भद्रभक्षभिर्जत्रास्तिरङ्गे तुष्टवासो तनोभिवेशं देवहिताय दाय ओम स्वस्ति न इंद्रो दश्वाहा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारक्ष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओम सहनावतो सहनौ भुनक्तो सवीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांती शांती। श्री गुरुचरित्र अध्याय 22 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्यराणा लागे सिद्धांचे आचरणा कर संपुटे जोडणे विनित से पर्यसा मागे कथन निरूपिले श्री गुरु गाणगापुरा आले पुढे केवे वर्तले ते विस्तारावे दातारा ऐकुनी शिष्याचे वचन सांगी सिद्ध संतोषन म्हणे शिष्य तुझे सगुण गुरुकृपेच्या बाळका पुढे झाले अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिली संगमी गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनीसी अमर्त्या संगम विशेषी अश्वत्थ वृक्ष परेसी मासान वरदभूमे तया स्थानी श्री गुरुमूर्ती होती गौप्य रूपी आरती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ ऐसा संगम मनोहरो जेथे वस्ती श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतारो गौप्य होय कवने परे वस्ती अरण्य संगमासी जाती नित्य भिक्षुषे तया गाणगापुरासी मध्यान काळी अवधारा तया ग्रामी द्विजवर असती एक शतगर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मणासी तयामध्ये विप्र एक राहत असे सुक्षिंदे त्याची भार्यापती सेवक पतिव्रता शिरोमणे वर्तत असे दरिद्रेसी असे एक वांजमैशी व्यसन घातली असे नाकासे दंतहीन अतिवृद्ध नदी तीरमाळी असे क्षार मृतिका वावयासे नित्य दाम देते त्यासे कृंती मृतिकाक्षार वाहवया तेने द्रव्य वर घेते येणे रीते काळक्रमिती श्री गुरुनाथ ते प्रेते जाती भिक्षेशी त्याचे घरी विप्र समस्त निंदा करते कैची यती आला म्हणते आम्ही ब्राह्मण असो श्रवते नाही भिक्षेशी आमचे घरी नित्य आमच्या घरी देखा विशेषांना अनेक शाखा असे ते जोन्यती ऐका जातो दरिद्र्याचे घरी भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे असे आपले मने पाहे पा विद्रोहाच्या घरी प्रीती कैसे शारंगधरा दुर्योधन राजद्वारा करणे कधी नचवे पर्यसा सात्विक बुद्धी जे वर्तते त्यावरी श्री गुरूंची अतिप्रीती यह सौख्या पारागती देतो आपले भक्तासे जरी कोपे एखाद्याचे भस्म करील पर्यसी वर देता दरिद्रासे राज दे लक्षतेचे ब्रह्मदेवी आपल्या करे लिहिली असे दृष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्काक्षरे दृष्टाक्षरे ती शुभ होते ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णन शके आमचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाते घरा वर्तत ऐसे एके दिवशी न मिळवरे त्या ब्राह्मणाचे घरी असे वाजमैशी नेली नाही मृती केला तया विप्र मंदिरासे श्री गुरु आले भिक्षेशी महाउष्ण वैशाख मासी मध्यान काळी पर्यसा ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विजगृहाप्रती विप्र गेला याचे कुळते वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आलिपती व्रता धावत साष्टांगेशी दंडवत करती झाली तये वेळे नमन करून श्री गुरुसे विनीत असे करुण वचनेशी आपला पती याची केशी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित तवरी स्वामी बैसा म्हणत पाठ घातला बैसावया श्री गुरुमूर्ती हासे वदन बैसले झाले शुभासने दया विप्र श्री म्हणे क्षीर कावण घालीसे तुझ्या द्वारे असा मैशे क्षीर कावण घालीसे भिक्षेसे यामुते तो चाळीसे नाही वरो म्हणून या श्री गुरुवचन ऐकून विप्रवणिता करीन मन वाज मैशी दंतहीन वृद्धाप्य झाले ती असे उपजले आमचे घरे वाज झाले दगडा परी गाभा नवे कवने परी रेडा म्हणून पोसितो याचे कारणे ती असे व्यसन घातली परी असे वाहवया मृते केसे तेने आमचा योगक्षेम श्री गुरु म्हणते ते असे मिथ्या काव बोले श्री तरी जाऊन या मैशेशी दोन अनेक श्रीरामा ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मने काष्टपात्र घेऊन गेली ऐका दोहावया श्री गुरुवचन कामधेनु विप्रवणिता जाता क्षण दुहेले क्षीर संतोषण भरली पात्रे दोन तया वेळी
क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापवी ती झाली अग्नीत श्री गुरु दैवचे निवडी पर्यसने स्वामींचे वचन घेऊन आले क्षीरभरण प्राशन करे श्री गुरांना अति संतोष करून या संतोषाने श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहू निरंतर पौत्र पौत्रीसे या युक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमी आपले स्थानासे श्री गुरु गेले संगमासे आला विप्रकरासे ऐकता झाला विस्तेरेसे महिमा श्री गुरु नरसिंहाचे मने अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमचे दृष्टी दिसे नर परम पुरुष तोचे सत्य विप्रमणे श्रीयसे गेले आमचे दारिद्र्य दोषी भेटी आज झाले श्री गुरुसे सकाळ विष्टे लाभिते म्हणून मने निर्धार करते भेटे जाओ कैसा येते हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासे भक्तीपूर्वक श्री गुरुसे पूजा करते विधीसी संतोषने श्री गुरु तयासे पुनरुपी वर देते झाले येणे परी द्विजवर लाभला जैसा झाला वर कन्यापुत्र लक्ष्मी सेर पूर्णायशी झाले जाण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्य वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रांते परमकथा कल्पत्रे श्री नरसुत्याख्याने सिद्ध नाम धारक संवादे वंद्या महिषी दोहन नाम 22 अध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री गुरुचरित्र अध्याय 23 श्री गणेशाय नमः विनविशेष नामांकित सिद्धाती असे पुस्तक पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अखिल लीळा तोची विप्र प्रकट करता झाला वांजमहिषी वर्ती ज्याचे गृहे तया गावी अरे दिवसे शारमुक्तिका वाहवयासी मागो आले महिषेशी द्रव्य देऊ म्हणते विप्रमाणे तयासे निधू आपली दुप्ती म्हैशी दावी तसे सकळ काशी शिरभरणे दोने केले करती विस्मय सकळ जन म्हणती वांज दंतहीन काल होती नाके कुण व्यसन रजू अभिनव नव्हती गर्भ वांज म्हैशी कास नव्हती दुबे कैसी वार्ता पाकली विस्तारेसे तया ग्रामाधिपती पती प्रते विस्मय करणे तयेवेळी अधिपती आला तयाजवळी नमन करून चरण कमळा पुसत असे वृत्तांता विप्रमाणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रैमतीचा अवतार नित्य आमच्या मंदिरात येते श्री गुरुभिषेशी वरण होते कालचे दिवशी शिरा आपण मागितले वांजमंता रागवणे म्हणे क्षीर दोहा जावणे वाक्य त्याचे निघत्या मुखातून कामधेनु परी झाले विप्रवचन परिसने गेला तो राजा धावणे सर्व दळ शृंगारणे आपले पुत्र कलत्र सहित लोटांगणी श्री गुरुसे जावणे राजा भक्तीसे नमन केले साष्टांगशी एको भावे करोनिया जय जय जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारो तुझी महिमा परंपारो अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती माया मो अंधकारोती तू तारक जगत ज्योती उद्धरावे आपणा ते अविद्या माया सागरी बुडाल असो घोरा अंधारी विश्व करता तारे तारे म्हणून चरणी लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्र कैता अशक्य आत्मा तुझे रक्षिता केक्षोमा चिन्मय आत्मा जगद्गुरु संतोषने श्री गुरुमूर्ती तयारायती पुस्ती आम्ही तापसी असो येते अरण्यवास करीत असे काय कारण आम्हासी येणे तुम्ही संभ्रमेसे कलत्रपुत्र संहितेसे कवण कारणे सांग मज ऐकून श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजन अरण्यवास काय असे उद्धारावया भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्त मना संतुष्टावे तेने परे ऐसे तुझे ब्रीद ख्याती वेद पुराणे वाखाणे ते भक्त वसल तुझे मरते विनंती माझी परिसावी गंगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य येते अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणे तय स्थानी असावे आम्ही उद्धरणे म्हणून लागले श्री गुरुचरणी भक्तीपूर्वक नरेश्वर श्री गुरु मनी विचारते प्रकट होणे आले गती क्वचित ताळ येणे रीते वसने घडे तया स्थाने भक्तजन तारणार्थ असे पुढे कारणार्थ राजे याचे मनोरथ पूर्वी म्हणते तयेवेळे असे विचारुणे मानसे निरोप देती नराधिपासे जैसे तुझ्या मानसे भक्ती ऐसे तैसे करे श्री गुरुवचन ऐकून संतोष झाला बहुमनी बैसवणे सुखासनी समारंभे निघाला नाना परिची वाद्य यंत्रे गीत वाद्य मंगळतुरे मृदंग टाळ निर्भरे वाजताती मनोहर याने छत्रपताकेसे गज शृंग तुरंग शृंगारेसे आपले पुत्र कलत्रेसे सवे चालती सेवा करीत वेद घोष द्विजवरी करताती नाना परी वाखाणीती बंदेकारे प्रेत तया त्रैमूर्तीचे येणे परिग्रामा प्रति श्री गुरु आले अतिप्रती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करता झाला नगरेश्वर संतोषनी श्री गुरु प्रवेशले नगरात तया ग्राम्य पश्चिंदेसे असे स्वतः उन्नतेसे तया जवळे गृह होते असे एक भयानक तया वृक्षावळी एक ब्रह्मराक्षस भयानक वसत असे तेथे ऐक समस्त प्राणी भयंकर ब्राह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे त्वर म्हणनीय व सग्रह तेथे श्री गुरुमूर्ती तयावेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तत्काळी येऊन चरणी लागत असे कर जोडून श्री गुरुसे विटवित से भक्तीसे स्वामी माते तारे तारे असे घोर अंधारी बुडालो तुझे दर्शन मात्र से गेले माझ्या आजव दोषी तू कृपाळू सर्वभूतासे उद्धरावे आपणा ते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तक ठेविते करू मनुष्य रूपे हो नेहरू लोळत असे चरण कमळे श्री गुरु म्हणते तयासे त्वरित जाई संगमासे स्नान करता मुक्त असे पुनरावती नव्हे तुझ श्री गुरु वचन ऐकून करे राक्षस संगमी स्नान कले वर सोडणे मुक्त झाला तत्क्षणी
विस्मय करते सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अजपिनाक हाचे सत्य होईल. राहिले श्री गुरु तयासानी मठ गेला तत्क्षणी नराधिपती शिरोमणी भक्तिभावी पूजित असे. श्री गुरु नित्य संगमासे जाती अनुष्ठ कालासे नराधिप भक्तीसे संन्यासिता आपण जाय. मध्यान काळी परियेसे श्री गुरु येती मठासे संन्यासिता आनंदेसे नमन करीन. श्री गुरु येती मठासे संन्यासिता आनंदेसे नमन करी नराधिप. एखादे समय श्री गुरुनाथ बैसी आपले आंदोलिकेत सर्व दळ सैन्यासहित घेऊन जाय वनांतरा. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असते जैसा संतोष त्याचे चित्ते तेने परी राहते देखा. समारंभ होय नित्य ऐकते लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मध्ये ग्रामांतरी सकळे जन. कोमसे ग्रामासी होता एक तापसे त्रिविक्रम भारती नाम तयासे वेद तीन जाणत असे. मानस पूजा नित्य करे सदा ध्याय नरहरी त्याने ऐकले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती. ऐके त्याचे चरित्रीला म्हणे म्हणे दांबे कळा हा काय खेळ चतुर्थ रामाला म्हणून म्हणे निंदा करे. ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी. सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व झाली कथा मन करुणे सावधानता एकचित्ते परिसावे. इथे श्री गुरुचरित्रांते परम कथा कल्पतरे श्री नरसरस्वती आख्याने सिद्ध नाम धारक संवादे. ब्रह्म राक्षस मुक्त करणम नाम त्रयोदशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 24. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारून आम्हासी निरोपावे दातारा. शिष्यवचन परिसने सांगते झाले सिद्ध मुनी ऐकवसा नाम करणे गुरुचरित्र अभिनव. ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुमसी सानी निंदा करे आपले म्हणे दांभिक संन्यासी हा म्हणत. श्री गुरु म्हणते तयेवेळी निघावे आदिश्चित तत्काळी. त्रिविक्रम भारती जवळ जाणे असे कुमसीसे. ऐकूने राजा संतोषला नाना अलंकार करता झाला हस्ती अश्वपाय दळा शृंगारले तयेवेळी. समारंभ केला थोर आंदोळिकात बैसे श्री गुरु नाना परी वाजंतरे गीत वाद्य सहित देखा. ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुमसे ग्रामासी जाती त्रिविक्रम ते करीत होता मानस पूजा. मानस पूजा नरहसे नित्य करी भाविसे स्थिर रवे तया देसे मालती मूर्ती नरकेसरीचे. बहुत काले आराधिले कापा नरसिंह उपेक्षिले तप फळ वृथा गेले म्हणून चिंती मनात. इतके होता अवसरे श्री गुरु ते देखील दुरी येत होते न देते रे मानस पूजेचे मूर्ती रूपे. सर्व दळ दंडधारी तयात एक रूप नरहरी भारती देखून विस्मय करे नमन करीत निघाला. साष्टांग नमने लागे जाऊने लागे श्री गुरुचरणी सर्वच रूपे झाली प्राणे दंडधारी येती रूप. समस्त रूप एके परे दिसताती दंडधारी कवन लघु कवन थोरे न कळे तया त्रिविक्रमा. भ्रमित झाला तयेवेळी पुनरूपी लागे चरण कमळी ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी त्रैमूर्ती तुझे जगद्गुरु. न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया विष्णून निज स्वरूप होणे कृपा करणे स्वामिया. तुझे स्वरूप अलकिता अशक्य आम्हा गुरुनाथा चर्म चक्षु करुणी आता पाहू न शके म्हणत असे. तू व्यापक सर्वाभूती नृसिंह मूर्ती झालासी येती न श्री नरसिंह सरस्वती समस्त येती एक रूप. कवनाते नमो आपण कवना पुढे धाव करुणा त्रैमूर्ती तुझी ओळखे कुणा निज रूपे व्हावे स्वामिया. तप केले बहुत दिवशी पूजा केली तुझ मानसी आजी आली गा फळासी मूर्ती साक्षात भेटलासी. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी उद्धारावे आम्हासी दावी विश्वरूप चिन्मय. ऐसे परिश्री गुरुस्ती स्तुती करते तो तापसी श्री गुरुमूर्ती संतोषी झाले निजमूर्ती एक. व्यक्त पाहायता वेळी दिसू लागले सैन्य सकळे तयामध्ये चंद्रमौळी दिसे श्री गुरु भक्त वरद. श्री गुरु म्हणती येते से नित्य आम्हा निंदा कसे दंब दंब नाम ऐसे म्हणते तो मंदमतेने. या कारणे तुझ पासे आलो तुझ्या भक्तीसे पूजा करसे तो मानसे श्री नृसिंह मूर्तीचे. दंभ म्हणे कवने परी सांगा आता सविस्तारे तुझे म्हणे वसे हरी तोचे तुझ निरोपेल. ऐकून श्री गुरुचे वचन यतीश्वर करे नमन क्षमा करे सद्गुरुनान अविद्या स्वरूपापण एक. तू तारक विश्वासे त्रैमूर्ती अवतार तुझे होसे मज विष्णुनी आज्ञानेसे माया रूपे वर्तविसे. पूर्वी कथा ऐका श्रवणे महाभारती विस्तारुणे दाविले रूप अर्जुनाने प्रसन्न होणे तयासे. जय जय जगद्गुरु तू तारक भवसागुरु त्रैमूर्तीचा अवतारो नरसिंह सरस्वती. कृतार्थ झालो आज आपण दर्शन झाले तुझे चरण न करता सायस प्रयत्न भेटला रत्न चिंतामणे. येणे परी श्री गुरुचे करी स्तोत्र बहुवसे श्री गुरुमूर्ती संतोषी दिला वर तयेवळे. वर देते त्रिविक्रमासे तुष्टे तुझ्या भक्तीसे तुझ सद्गती होईल भरसे पुनरावतीत नाही तुझ लाधेल परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यता असे म्हणत श्री गुरुनाथ निघाले आपल्या निजस्थाना. वर देवनी भारतीसे राहिवले तेथे कुमसेसे क्षण न लागे परेसे आले मागोती गाणगापुरा. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐसी ऐका त्रैमूर्ती तोचे देखा नर रूपे वर्तत असे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुचे होय गिरजारमण वेदशास्त्रे पुराणे बोलतात ती प्रसिद्ध. गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून भक्तिपूर्वक ऐकते जन लादे पुरुषार्थ चतुर्विध. इति श्री गुरुचरित्रांते परम कथा कल्पत्रे श्री नरसरस्वती आख्याने सिद्ध नाम धारक संवादे. श्री विक्रम भारती विश्वरूप दर्शनम नाम चतुर्विशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.
श्री गुरु चरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धयोगी मुनी तुझी तारक शिरोमणी साक्षी येतसे अंतकरणी बोधिला माते परमार्थ तया त्रिविक्रम भारतीसी दाविल रूप प्रत्यक्षसे पुढे कथा वर्तिले केसे ते निरूपावे दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगता होई भाऊ काळा साधारण सांगत असे पुढे वर्तले अपूर्व ऐक शिष्या नामधारक विदुरा नाम नगर एक होता राजा यवनवशी महाक्रूर ब्रह्माद्वेषे सदा करीस जीव हंसी चर्चा करवे ब्राह्मणासे वेद म्हणवी आपणा पुढे विप्रासी म्हणतोय येवन जे का करते जे का असे वेदवचन आपल्या सभेस येवन वेद सर्व म्हणावे त्या ते द्रव्य देईन भवत सर्वांमध्ये मान्यवंत जो कोण सांगतील वेदात विश्व त्यांची पूजा करो ऐसे कुणी ज्ञानजन नेन म्हणती वेद आपण जे कोण श्रीमती हे न कांक्षा करते द्रव्यावरे जाऊन त्या अमलेंच्या पुढे वेदशास्त्री वाचिते गाडे अमलेंच्या म्हणे असे कुणे ऐके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्र यज्ञ करते पशु हत्या करणे रीती आम्हा अमलेंच्याचे निंदिते पशुवदती म्हणून या येणे परी ब्राह्मणाचे निंदा करी बहुअसी योग्यता जादवी ज्वराचे अपार्थव्य देता होय वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवणे मन भेटते झाले तया योना वेद म्हणती तया पुढे येणे परी वर्तमाने वर्तत सायके देणे मंद भाग्य विप्रद्वने योनी भेटले रायासे वेदशास्त्र अभिज्ञाते तीन वेद जाण म्हणते तया योना पुढे करते आपले आपण सांगते विप्र म्हणते रायासे कोणी नाही आम्हाच असे वाद करा वेदासे नसते चारी राष्ट्रात असते जरी तुझ्या नगरे त्वरित येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करवे त्या द्विजासे राजा म्हणे समजतासे चर्चा करा तुम्हा याशी जे जिंकिते तर्केसे अपार्थव्य देऊ म्हणे ऐकून या ज्ञानीजन म्हणू लागले त्या योना लागून अशी योग्यता आहे कोण जे याते पराभवीचे आम्हामध्ये हेचे श्रेष्ठ विप्रध्वनी महासुबट त्याते करून या प्रकट मान द्यावा महाराजा आरडोने हस्तेवरी विब्राह्मणे आपले नगरी नव्हती विप्र त्यांचे घरी हेचे राजे विप्राचे महातामते ते ब्राह्मण द्विजाते करून दूषण राजे म्हणे त्या आपण तया येऊन राज्यात ऐसे असा वर्तमानी विप्रमदान देवी आपण राजा पुढे जाऊन विनविताती रायासे आमचे म्हणे बहु वार्ता करणे वाद वेदशास्त्राचा निरूप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरो त्या सवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजरो जयपत्र घेऊन गावे राजा म्हणे तयासी जावे राष्ट्रात तसे पराभव ब्राह्मणासी म्हणून निरोप देत असे गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवना असेल शकते तया सन्मुख भाव हे समस्त नगर हिंडता गेले तया दक्षिण पंथा भीमा तीर असे ख्याता कुमसी काम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून येते वेदतेने अनेक शास्त्री आम्ही ज्ञातो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगते जन समस्त ऐकते द्विज म्हणून मत गेले तया मुनीपाशी जावणी म्हणते तयाचे त्रिदेवी ऐसे म्हणविषयी चर्चा करावी आम्हासे अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन ऐकुनी म्हणत असे त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेदतीने अथवा नेनो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतं अरण्य पात्र वंदन करते राज समस्त तुम्हा सादृश भोग भोगितो नेन म्हणून अरण्यवासी वेश धरिला असे संन्यासी आम्ही भिक्ष तापसे तुम्हा समान नवे जाण ऐकून मनीचे वचन तो का आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कोण करणार ऐसा भूमंडळी हिंडत आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाविते जयपत्र असंख्यात पर्यसा अनेक परी ब्राह्मणाचे सांगे मुनी विनयसी ऐकते ना द्विज महाद्वेषी मागते जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपले म्हणे याते न्यावे गाणगा बोलणे शिक्षा करणे द्विजाते विप्रमधान देवी आपले अनेक ब्राह्मण धिक्कारिले याते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणाचे चला गाणगा पुरासे तेथे देईन तुम्हासे जयपत्र विस्तारे तेथे असते आमचे गुरु दया पुढे देईन पत्र निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणते देखा ऐशी निगोती करून निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रध्वनी आंदोलिके बैसवनिया पातले तया गाणगापुरा जे कासाने श्री गुरुवरा रम्य स्थान भीमातीर वासनूर्ती सरस्वती नमन करता मुनीश्वराते उठवले श्री गुरुनाथे अलिंगने करुणा वक्रे पुस्ता झाला वृत्तांत श्री गुरु बसते येते श्वरासी आले ती कवन कार्यासी विस्तारुणी आमासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरुवचन ऐकुनी सांगत असे त्रिविक्रम मुनी म्हणून मत विप्रध्वनी आले असते चर्चेसे वेदशास्त्रादी मीमासे म्हणते चर्चा करू असे वेदचारी आपले जेव्हा वसे म्हणती मोड विप्रध्वनी जरी न कराल चर्चा आम्हासे पत्र मागती हरी असे अनेक परितयासे सांगताना ऐकते उन्मत म्हणून आलो तुम्हा जवळ तुझे स्वामी गुरु मवळे तुझे वाक्य असे बने तेने परी निरोपावे मुनी वचन ऐकून श्री गुरु बोलती हासेवदनी आले होते विप्रध्वनी त्याचे पुस्ती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रासी आला तुम्ही कवन कार्यासी वाद काय असे आम्हासे काय लाभ येणे गुणे आम्ही तापसे संन्यासी आम्ही आम्हा रजित सरसे काय थोरे तुम्हासे जय होता येते सवे श्री गुरुवचन ऐकून बोलते झाले विप्रध्वनी आलो पृथ्वी हिंडोने समस्त विप्र जिंकित नवे कोणी सन्मुख वेदचर्चा पराडमुख म्हणून पत्रे अनेक काढून या दाखविले येणे रीती आम्हासे पत्र देता का सायसी कोप आला त्रिविक्रमासे घेऊन आला तुम्हा जवळ जरी असेल स्वाभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्री व्याकरण चर्चा करा म्हणते विप्र आम्ही जाणो वेदचारे नव्हती कोणी आम्हा श्री तुम्ही दोघे येतेश्वरे काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणते विप्रासे गर्विनाश
समस्तासे देवदान अधिकासे गर्वे मृत्यू लादला जाणं कवण जाणे वेदांत ब्रह्मादिका न कळे अंत वेदा आदि अनंत गर्व वाया तू का करसे विचारसे आपले हित तरी सांडिजे सर्व भ्रांत काय जाणसे वेदांत चतुर्वेदी म्हणवेसे श्री गुरुवचन ऐकुने गर्वे दाटले बहुमने जाणो आम्ही वेदतेने सांग संहिता पर्यसा येणे परी श्री गुरुसे बोलते ब्राह्मण गर्वेसे सिद्ध म्हणे नामधारकासे अपूर्व पुढे वर्तले चारही वेदांच्या अध्यंत श्री गुरु ब्राह्मणासी निरूपित सांगे नायका एकचित म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्राम ते परम कथा कल्पतरे श्री नरस्वती आख्याने सिद्ध नाम धार संवादे विप्रात्म प्रशस्तना मानम पंचविंशमाध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री गुरुचरित्र अध्याय 26 श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणती ब्राह्मणासे नका ब्रह्मरे येते वेदांत कळे ब्रह्म न कळे ब्रह्मयासे अनंत वेद आहे ते वेद व्यासा सरसे म्हणे नारायण अवतरणे वेद व्यस्त करणे व्यास नाम पावला त्याने पूर्ण नाही केले साधारण सांगितले शिष्य होते सगळे प्रख्यात नामे अवधारा शिष्याचे नामे लेखा सांगेना विस्तारे ऐका प्रथम पहिला दुजा वंश पायने का तिसरा नामे जैमिने चौथा समंत शिष्य करेल म्हणे वेदाभ्यास त्याचे म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांता चारी वेद केवी वाचेता अनंत महिमा वेदांचे या वेदांच्या अध्यंत सांगे नायका एकचित पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले तयासे पुनरुपी करीत आपसे ब्रह्मा प्रसन्न झाला परसे काय मागसे म्हणून या भारद्वाज म्हणे ब्रह्मयासे स्वामी मज प्रसन्न होसे वेद शिकिनाद्यंतेसे ब्रह्मचर्य आश्रमेसे ब्रह्मा म्हणे भारद्वाजाचे मिती नाही या वेदासे सर्व केवी शिको मनसे आम्हाचे वेद अगोचर असे म्हणून ऋषीशी ब्रह्मा दाखवी वेदासे दिसता ते 3 राशी गिरिरूप होणे ज्योतिर्मय कोटे सूर्य पाहता ऋषीस वाटे भय वेद राशी 3 गिरिमय केवी शिको म्हणवणे म्हणून भयभीत झाला ब्रह्मयाचे चरणे लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणून या असे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषने देता झाला मुष्टीतीने अभ्यास करी म्हणवणे 3 वेदांचे मंत्र जाळ वेगळे केले तत्काळ ऐसे 4 वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अति प्रयास सांगेन तोडे तुम्हास अभ्यास रिक्त करावया शिष्य म्हणती व्यासासे एक वेद आम्हासे विस्तारावे आद्यंते ते शक्य आम्हा ते शिको ऐसे विनविते 4 जण मुनी धरती व्यासचरण कृपा करेगा गुरु राणा नारायण व्यास राणा करुणा वचन ऐकुने व्यास सांगे संतोषने पहिलं शिष्या ते बोलणे ऋग्वेद निरोपिते व्यास सांगे पहिलासे ऋग्वेद ध्यान पर्यसे वर्ण पूर्ण आहे कसे भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्रि गोत्र असे शुद्ध ब्रह्मादैवत जाणावे गायत्रीचे छंदासे रक्तवर्ण पर्यसे नेत्र पत्र सदृशे विस्तार विवाह कंबकुंठ श्री गुरु म्हणती ब्राह्मणासे व्यासे सांगितले शिष्यासी असे ऋग्वेदासे 12 भेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगे नायका अपार वंशपान शिष्य तर अभ्यास केला पर्यसा व्यास म्हणे शिष्याशी ऐक एकचित्तेसी ऐसे या यजुर्वेदेचे उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाना आधी दवेत रुद्र म्हणा त्रिष्टोपछंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन पुरुष मध्य निर्धारे स्थूल ग्रीवा कपल जरे कांचन वर्णी मन हरे नेत्र पिंगट शरीरताम अतिस्व अस्तित्वर्ण 5 रत्नी दीर्घ जान यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशपायन पर्यसे आयशा यजुर्वेदासे वेदशायसी अस्त्रे एका भरसे मनी व्यास शिष्याते मंत्र ब्राह्मण सहिता मिळून पट्टी मिश्रिता तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणे जैतया यज्ञादि कर्म क्रियेसे हेचे मूळ पर्यसे अभ्यास करे काय विदेसे म्हणे व्यास शिष्याते तिसरा शिष्य जैमिने इत्यासी सांगे व्यास म्हणे साम वेद विस्तारणे निरूपिते अवधारा उपवेद गंधर्व अंतर काश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्य स्रवे असे जाण सुची वस्त्र प्रावरण मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षड रत्ने दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मेती अखिल शस्त्र बोलती ऐसे कवना असे शक्ती समस्त शिकू म्हणावया एका नारायणा वाचून समस्त भेद नेने कोणी ऐक शिष्या जैमिने 10 शाखा निषेध समतेव नामे शिष्याचे सांगत असे व्यासर्षे अथर्वण वेदासे निरूपिले पर्यसा या अथर्वण वेदासे उपवेदासे पर्यसे मंत्रशास्त्र निषेसे वैतानसे गोत्र आदी दैवत इंद्र त्यासी अनुष्टोपछंदासे तीक्ष्ण चंड क्रूरेसे कृष्णवर्ण असे जाण आयस रूप तयासे भेदनव पर्यसे सुमंत नाम शिष्याशी सांगत असे श्रीव्यास आयसे 4 शिष्यास सांगत असे वेद व्यास प्रकाश केला शेतेस भरतखंडी पर्यसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रमी आचरत होते लोक पर्यसा या कलियुगाभितरे कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारे गौप्य झाले शेतेसे कर्म भ्रष्ट झाले द्विज अमलेंच्या पुढे बोलती वेद बीज सत्व गेले याचे काज मंदमती झाले जाणा पूर्वी होते महत्व ब्राह्मणाचे देवत्व देव बळे नित्यत्व भूसुरमंती याचे काज पूर्वे याचे राजे याचे कारणे पूजा करती विप्रचरण सर्वस्व देते दक्षिण त्या अंगीकार न करीते वेद बळे विप्रांचे त्रैमूर्ती वश होते त्यासे इंद्रादी सुरवराचे भय होती विप्रांचे
कामधेनु कल्पतरु विप्रवाक्य होते थुर पर्वत करते तृणाकरो तृण पर्वत वेद सत्वे असे महत्व ब्राह्मणाचे पूर्वी होते परी असे वेद मार्ग ते जने सोरसे अन्य मार्गे राहते तेने सत्व बंगले हीन याते ते सेवा करू लागले अध्यापन करते मोले वेद विक्रय पर्यसा हीन याते पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्यांचे पाहू नये मुख ब्राह्मण राक्षस होता ते चतुर्वेदी म्हणवेसे लोकासवे चर्चा करेसे काय जाणसे वेदासे अखिल वेद आहे ते जाणा आपले आपण स्तुती करते जयपते दाखविसे त्रिविक्रम येती पाशे पत्र मागते लिहूने आमचे बोला ऐकूने जावे तो वापरतोने वाया गर्वे भ्रमणे प्राण आपला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणाचे सांगते बुद्धी येतासे न ऐकते विप्रताम श्रीमंते चर्चा करून जरी येथे हारे दिसेल आमते सांगते लोक राज्य ते महत्व आमचे उरेल केवे सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मदोन्मता नेनती आपले हिता त्याचे मृत्यू जवळ आला इथे श्री गुरुचरित्राम ते परमकथा कल्पत्रे श्री नरसरस्वती आख्याने सिद्ध नाम धारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षडशो अध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री गुरुचरित्र अध्याय 27 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य सगुणा नामे सिद्धाचे आचरणा विन्वित सेकर जोडणी ऐका श्रोते सगळे एक शिष्य वचन ऐकून सांगता झाला सिद्ध म्हणी ऐक शिष्या नाम कनी अनुपम्य महिमा श्री गुरुचे किती प्रकारे त्या ब्राह्मणाशी सांगती श्री गुरु हितासी न ऐकते द्विजतांसी म्हणती वाद का पत्र देणे विप्रवचन ऐकून कोप करती श्री गुरु म्हणे जैसे तुझे अंतकरणे तैसी स्थिती पाव म्हणते सर्पाच्या पेटाऱ्याचे कोरो जाय मशक जैसे जैसा पतंग दीपासे करी आपला आत्मसात तैसे विप्र मदन मत श्री गुरुमतीस नोळकत बळे आपले प्राण देत दिवांदा परी देखा इतके अवसरे श्री गुरु देखते नरासे दुरे शिष्याते म्हणते पाचारे कवण जातो मार्गस्थ श्री गुरुवचन ऐकून गेले शिष्य धावणे त्या नराते पाचारोने आणले श्री गुरु सन्मुख श्री गुरु पुस्ते तयासे जन्म कवन यापिसे तुझा वृत्तांत सांगे कैसे म्हणून पुस्ते तये वेळे श्री गुरुवचन परिसोने सांगे आपण येते न मातंग नाम म्हणून स्थान आपले बहिर्गामे तू कृपाळू सर्वाभूती म्हणून पाचारिले प्रीती आपण झालो उद्धारगती म्हणून दंडवत नमन करे तैसे त्या पतिता परी कृपा केली श्री गुरु नरहरी दंड देव निशेषा करे रेखा सप्त काढेल्या श्री गुरुमंती पतितासी केरकिता लंग्यासी आला नर वाट्या सरसे झाले ज्ञान अनेकतया श्री गुरुमंती तयासी कवन कुळी जन्मलासी पतित म्हणे आपण केताळोशी नाम आपले वन राखा दुसरी रेखा लंगेता ज्ञान झाले बागोता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती सकळ लोक तिसरी रेखा लंगे म्हणती त्याचे झाले जाते स्मृती म्हणे गंगा सुत निश्चिती नदी तिरी वास आपण लंगेता रेखा चतुर्थी म्हणे आपण शूद्र जाती जात होतो आपले होते स्वामी माते पाचारले लंगेता रेखा पाचवेचे झाले ज्ञान आणि त्याचे जन्म झाला वैशवंशे नाम आपले सौमदत्त सहावी रेखा लंगेता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपले विख्याता गोदावरी नाम आपले सातवी रेखा लंगिता क्षण अग्रजाती विप्रापन वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गुरु म्हणते तयासे वेदशास्त्र अभ्यास म्हणेसे आले ब्राह्मण चर्चेशी वाद करी गा या सवे अभे मंत्रण विभूती त्याचे सर्वांगी प्रक्षते प्रकाश झाला ज्ञान ज्योती तया नरा परियसा येणे परिपतितासे ज्ञान झाले आसमासे वेदशास्त्र सांगिते म्हणू लागला त्यावेळी जे काले चर्चस्वी प्रभय चकित झाले थर जिव्हा कुंटवणे बधे राहुल दैशळ तत्गाळे विप्र थरथरा कापती श्री गुरु चरणावरील वळती म्हणती आपण काय गते जगज्योती स्वामी या गुरुद्रही झालो आपण केले ब्राह्मण धिक्कारण अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामी या तू कृपाळू सर्वाभूती आमचे दोष न धरी चेती आम्हा देई गा उद्धार गती म्हणून चरणी लागते असे विप्र विनविते श्री गुरु त्याचे निरूपिते तुम्ही क्षोभेला भारती त्रिविक्रम महामणी आणि केले महादोष निंदा केली ब्राह्मणासह पावल जन्म ब्रह्म राक्षस आपली जोडी भोगावे आपले आजव आपणासी भोगी पुण्य पापासे निष्कृते न होता पापासे गती नाही परियसा श्री गुरुवचन ऐकून लागती विप्र दोघे चरणे कधी उद्धार होणे भवाने कवने परिघडो श्री गुरुनाथ कृपा मूर्ती तया विप्रा निरूपिते राक्षस पावलार प्रख्याते संवत्सर 12 पर्यंत अनुतप्त झाल्या कारण शांती रूप असाल जाण जोका शुक नारायण प्रथम वाक्य म्हणत असा तुमचे पाप शुद्ध होता द्विजईल पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धारगती होईल आता जावे गंगेचे स्थान बरवे बैसायसी म्हणून निरूपिते विप्राचे श्री गुरुमूर्ती तये वेळे निघता ग्रामा बाहेरी हृदयशूल अपरंपारी जाता क्षणी नदी ते प्रपंच तो पावले आपण केल्या कर्माचे प्रयत्न नाही अनेकासे ऐसे विप्रतामसे आत्मघाती त्याचे जाणा श्री गुरुवचन जैने परी अन्यथा नवे निर्धारी झाले राष्ट्रद्वेजवरी 12 वर्ष गती पावले विप्र पाठविले गंगेसे मागे कथा वर्ती लिखेसे नामधारक शिष्याचे सांगे सिद्ध अवतारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी पूर्वापार विप्र म्हणणे निर्धार केला मनात नमन करून श्री गुरुसेविनी ती पतित भक्तीसे अत्यानमया मते मिरासी ज्योती स्वरूप जगद्गुरु पूर्वी होतो विप्र आपण काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाक नूर्ती सरस्वती स्वामी ऐसे वचन ऐकून सांगती श्री गुरु प्रकाशने म्हणून सांगो सिद्ध म्हणे नामधारक शिष्याप्रती इथे श्री गुरुचरित्रांचे परम कथा कल्पत्रे श्री न सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे मदन्मत विप्र श्याम कथनम
शापक कथनम पतितोद्धारण नाम सत्विंशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री गुरु चरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक पुसे सिद्धासी. पुढील कथा सांगा अम्मासी. उल्हास माझ्या मासे. गुरुचरित्र ऐकता गोड. सिद्धमणे नामधारका कथा असे अलौकिका ऐकता जाते सर्व दोषा ज्ञानज्योती प्रकाशते. श्री गुरु म्हणती पतितासी. आपले पूर्व जन्म पुसे सांगेन ऐका विस्तारसे. चांडाल जन्म होणार गती. पाप पुण्याची गती आपले आज भोगते. कर्म विपाकी असे ख्याती जन्म जमने निश्चयते. ब्राह्मण क्षेत्रे वैश्य शूद्र त्याची पासून चांडाळ वर्ण उपजले असते. येते हीन नीच श्रेष्ठ कर्मानुसारे. व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण. नाना दोष आचरण त्याने हीन जाती पावती. ब्राह्मणत्वा चतुर्वर्ण त्या दोषाचा विस्तार सांगेन सविस्तर. ब्राह्मण करता अनाचार पावितो हीन योनेचे. गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण पडता. चांडाळ योनी होय निषेता. कुळश्रेय सोडिलिया. कुळदेवता सोडून अनेक देवता पूजा करून तोही होय चांडाळ योनी. सदा अनुक्त बोले नर न करे सेवा माता पिता त्याचे प्रतिपाळ न करिता. चांडाळ होणी तत्वता सप्तजन्म कृमी होय. पहिले एक स्त्री असता दुसरी करून तिसरी तेजता होय जन्म त्यासी पतिता. अनेक एक सांगेन नवल. स्वामी श्री श्री गुरु श्री श्री शत्रु मित्र विश्वास श्री श्री. जो करी वे विचारासी तोही जन्म पतिता घरे. श्री संध्याकाळ समय देखावे प्रबोधन करी अविवेका. भाक देऊन फिरे निका तोही जन्मे चांडाळ. वैश्वदेव काल अतिथीसे. जो बोले दुष्टोत्तरसी अन्न ने देते असे. कुकट होणे उपजे. मृत्यू दिवशी करे श्राद्ध. केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटे करायसी करी भेद. चांडाळयोनी जन्म पावे. नाडी भेद नेता करी वैद्यकी. जाणून औषधने आणखी तोही होय महापाती. चांडाळ जन्मी संभवे. जारण मारण मोहनादी मंत्र जप्ती कुबुद्धी. जन्म होय चांडाळ त्रिशोध्ये. वेद मार्ग तेजेता विप्रे. ब्रह्मक्षत्री वैश्य शूद्र आपले कर्म तेजून मूढ मंद. अनेक मार्ग आचरे सदा तोची चांडाळ योनी होय. विधवा स्त्रियांचा संग करे. शिव्या देऊन अतिथी जेवी घरी. श्राद्ध दिसे पिंड न करे. चांडाळ योनी जन्म पावे. भजा आपण एक देवता दुसरे देव निंदा करता. तो होय अपस्मारी तत्वता. दरिद्रोप पिडत असे. लोकांची वर्म कर्म आपण सदा करी उच्चारण. तो हृदयोगी होय जाण. महाकष्ट भोगीत असे. गर्भपात करे स्त्रियासे. वांज कोणी उपजे परेसे. पुत्र झाले अमर्ती भरवसे. गर्भपात करोने सर्प जाती मारे नर. सर्प योनी होय निर्धार. ऐसे दोष असते अपर. आता तस्कर प्रकरण सांगेन. परद्रव्ये अपारे देखा. परदत्तापहार विशेषा. परदेशी नर ऐका. अपत्री होणे उपजे. देवद्रव्ये अपारे देखा. देवकारे नाशी जोका. पंडुरोगी होय निका. फळचोरी होय विद्रूप. श्री गुरुमती पतितासी. दोष करता जन्म होय ऐसे. आता सांगेन विभिचार प्रकरणाचे. शांती परवी बोलेले असे. परस्त्री आलिंगन केले देखा. शत जन्म श्वान होय का. पुढे मागती सर्प जन्मने का. भोगी दुःख अवधारे. परस्त्रीचे मोक्ष न करावे अलोक. जरी मागती जरी पाहिल कोपदेक्ष. चक्षुरोगी होय नोपजे. ऐसे तया पतितासी. श्री गुरु आपण निरूपिती ऐकत होता. त्रिविक्रम हाती प्रश्न केला. श्री गुरुचे स्वामी निरूपिले धर्म सकळ. ऐका झाले मन निर्मळ. जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे परे. श्री गुरुपंथी त्रिविक्रमासी. प्रायचित असे पापासी. पश्चाताप होय जयासी. त्यासी पाप नाही लेखा. पाप जरी असेल थोर केले अंतकरणी. पाप जरी असेल थोर केले अंतकरणी असेल खोचले. त्याचे प्रायश्चित असे बलेल. कर्म विपाकी बोललेलं असे. प्रायश्चिताचे विधान सांगेन ऐका. स्थिर म्हणे ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही. अज्ञानकृत पापासी. पश्चातापे शुद्ध परेसी. गुरु सेवा तत्परेसी. केल्या गुरु निवारेल. लेनता पाप केले असे. प्रायश्चित परेसी. प्राणायाम द्वेषतेसी. पुण्यतीर्थ दास स्नान. स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत. दोघा सम घडेन हे निषेध. दोघे आचरावे प्रायश्चित. आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दोर. गायत्री जप 10 सहस्र. विप्रा द्वादश भोजन द्यावे. तिल हवन 1 सहस्र करावे. वेद मंत्रे याचे नाव गायत्री पुच्छ. श्री गुरुम सांगते त्रिविक्रमासी. प्रजापत्य पुच्छ देखा. असे विधी अतिविशेषा. भोजन करावे 1 भक्तिका अथवा चित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस. स्मरण करावे श्री गुरुचरणास येणे जाते सौम्य दोष. जे आपणासी सामान्य. 3 दिवस घृत घेऊन क्षीर घ्यावे. दिवस 3 दिवस वायू भक्षण. पुन्हा क्षीर 21 दिवस. एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत. तीळ गुळ लहाय पीठ उपवास करावे. अनेक एक असे प्रकार करावा. चांद्रयानाचार कुक्कुटाप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने. आपले पापे प्रगटवणे उच्चारावे सभास्थानी. पश्चातापे जवळणे जाय पाप अवधारा. आता सांगेन तीर्थकोच्च यात्रा करता पवित्र. वाराणसी श्वेत पर्वत. स्नान मात्रे पाप जाती. वरकट तीर्थ गेली असे. गायत्री जप सहस्रेसे. पाप जाय त्वरितेसे. अगस्त्य वचन बोलिलं असे. समुद्र सेतू बंदेसे. स्नान केल्या परीसे. भ्रूण हत्या पापनाशी. कृतज्ञानी पातके. विधीपूर्वक सुचेसे जपा कोटे. गायत्रीचे ब्रह्महत्या पापनाशी. ऐक त्रिविक्रमा एकचते. पवमान सुक्त चत्वारे पठन करता. ब्रह्महत्या दुरी. इंद्र मित्र अवधारी. 1 महिना जपावे. पंचमास 6 मास मित आहारट करून पुरुषे पुरुष सुक्ते पापनाश. पंचमहादोष जातील. त्रिपदा नाम गायत्रीचे जपती. जय जन भक्तीचे. अघमर्शन
श्रीरावृत्तेचे सप्तजन्म पाप जाय आणखी असे एक विधान देखा ज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होणे विशेषा पंचगरोळी प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुशसार घ्यावे असे विदेसार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायचे क्षीर शुभ्र श्वेत दोनशे दधी घ्यावे कपिला गायचे तूप बरव्याचे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगे नायका विधान गोमूत्र घ्यावे पावशर अंगुष्ठार्थ गोमय पवित्र क्षीर पावणे 2 क्षीर दधी 3 पावशर घ्यावे घृत घ्यावे पावशर 33 मिळवावे कुशसार घेता मंत्र निर्धार विस्तारुनी सांगेन कुशासहित सार सास एकेकासी मंत्रपदक असे प्रथम इंद्र इरावती असे इंद्र इदम विष्णू दुसरा देखा मानस्तोक्ते मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायचे उच्चारा 6व्या व्याहती प्रणवपूर्वक ऐसे मंत्रों पंचगव्य घ्यावे अनुतप्त होणे एक भावी असे गत चर्मगत पूर्व पापे नास्ती अवधारा गाय न मिळे तितके जिनसे कपिला गाय मुख्य परिस्थिती जाती दोष दर्शन मात्रेचे कपिला गाय उत्तम पातक घडे जास्ती प्रायश्चित असे त्याचे जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुणित एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापग्न पुणित होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिकर्माचे प्रायचित सांगते विस्तारिसे समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होऊन श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दशेशी असो चांडाल जन्मलासे आता सांगो तुझा देख स्नान संगमी मासे केले जाईल तुझा दोष न पूर्णरूपी विप्र जन्म पावसे पतित म्हणे स्वामी से तुझे दर्शन झाले मसे कावळा जाय मानस सर्व असे राजहंस केव होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र तारावी आता माते शरणागता रक्षका तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञान अशी अभिपंत्रणे आता मसे विप्रामध्ये मिळवावे ऐकून त्याचे वचन श्री गुरु बोलती हासून तुझा दे जाते हे न केवी विप्र म्हणते तुझा पतिताचे सुधारसे वर्धता तुझे रक्तमासासे ब्राह्मण म्हणते तू ते कसे सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रियोशी गादीपुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्रमन्वी आपणा ते ब्राह्मणाचे शतवर्षे तप केले महाक्लेशे तेने बळे म्हणवित असे ब्रह्मऋषी म्हणणे इंद्रादी सुरवरासे विन्विता होई पर्यसी आपणा ते ब्रह्मऋषी म्हणून बोला म्हणत असे देव ऋषी म्हणते त्यासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी तो का म्हणेल ब्रह्मऋषी आपण समस्त अंगीकारो असे तया वशिष्ठाचे विन्वी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासे केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्रकुळी जन्म होसे काही केल्यानं म्हणे विप्र कोपला म्हणे विश्वामित्र वशिष्ठाचे शतपुत्र माता झाला तयेवेळी ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काही केल्यानं होय तामसे अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रा ते वर्तत ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासे घालू आला वशिष्ठा परे विचार करे मागोते म्हणे जरी विधान वशिष्ठ म्हणे आपणा ते नमनती कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादे देव समस्त ऋषी म्हणते वशिष्ठ वाक्य सरसे आपण म्हण ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वशिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष फार म्हणून टाकी गिरी शिखर भूमी परी परियसा अनुतप्त झाले अंतकर्ण वशिष्ठ ऋषी ओळखणे ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तयेवेळे संतोषिने विश्वामित्र म्हणे ऋषी जा बोले सत्य माझ्या घरी तुम्हा आता न घावे स्वामी या ऋषी वचन ऐकून बोलत असे वशिष्ठ मुनी तुझ्या घरी सूर्य करणे पाक करणे अन्न आपणा विश्वामित्रे अंगे कारले सूर्य पाक अन्न केले सहस्र करणे तापेता वेळ देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठाने पूर्वील देह तापेता पूर्वीला देह जळणे नूतन देह धरता झाला मग म्हणते सकाळ म्हणे विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देवीचा जावा जन्म ही अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळे ऐसे त्या पतिताचे बोधे तिसरे गुरुपरेचे लादले सुख असे सुखतयाचे त्याच्या मानसी न यायचे निधान सापडे दरिद्रासे जोका सांडील संतोषी अमृत सापडे एखाद्याचे तोका सोडील सुखा सुखे तसे तया पतिताचे लादले ज्ञान निधान तशी न वचे आपले मंदिराचे विप्र आपणा म्हणवित असे इतके होता अवसरी आली त्याचे पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारे म्हणून आले धावत जवळ येता स्त्रियसे स्पर्श नको म्हणे ती कोपे करून मारायचे जात असते तो पतित दुःख करी त्याचे भार्या जाऊन नमी श्री गुरुपाया पती माते सोडण्या जातो एका स्वामी या कन्यापुत्र मजबवत कोण त्यातले प्रतिपाळीचा आम्हा तेजन केवे जात सांगा स्वामी तयासे जरी न सांगाल स्वामी तयासी तेजन प्राणपुत्रास असे यरवी माम ते कोण पोषे अनाथ आपण स्वामी या ऐकून तिचे वचन श्री गुरु बोलती हासून तया नराते बोलणे सांगितले पर्यसा श्री गुरु म्हणती पतितासी तू वाजावे आपले घराचे पुत्र कलत शोता दशे तुती गती नोहे जाण या संसारी जन्मने या संतुष्ट आवे सकळ इंद्रिया मग पावे धर्म काय तरीच तरे भवार्णव या कारणे पूर्वी जाण न करावी आपण अंगणा करुणे तेजता होय पत्ना महादोष बोले जे सूर्यभूमी साक्षी तू आवरले स्त्रियसे तीस तेजता महादोषे तू जगती नवे जाण श्री गुरुवचन ऐकून विनवित असे कर जोडून केव्ह जाते न ज्ञान होऊन मागोते श्री गुरुमणी विचारते त्याचे अंगी असे ते प्रक्षावे लुब्ध हाती मग ज्ञान होय तयासे असे म्हणे विचारुणी सांगते शिष्याते बोला आणि एखादा लुब्ध पाचारुणी अनाथा त्वरित असे तया ग्रामीण विजय करी उदय अनेक त्याचे पाचारित ऐक त्या पतितासने दे श्री गुरु म्हणते तयासे उदक घेऊन हस्ते तपन करा गा पतितासे होय आसक्त संसारे
श्री गुरुन रूपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावरे घालिता क्षण गेली होती दोन्या विभूती दुतापतिताचे झाले अज्ञान म्हण त्याचे मुख पाहता श्रीपुत्रांचे धावत गेला तयाजवळे अलिंगोनी पुत्राची भ्रांती झाली म्हणे त्याचे काव आलो या स्थळाचे तुम्ही येणे कोण काज ऐसे म्हणी विस्मय करता आपल्या घरा गेला पतित सांगते लोक वृत्तांत विस्मय करी त्यावेळी इतके होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करते सकाळी का म्हणते अभिनव काय झाले त्रिविक्रम महामणी जो का होता गुरु सन्निधानी पुसत असे विनोने ऐकास होते एकचे ते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसे होतो अनुमान मानसे निरोप द्यावा कृपेचे विनंती एका उधारे महापती येते हे न त्याचे स्वामी दिले ज्ञान अंगत होता तत्क्षण गेले ज्ञान केवे त्याचे विस्तारुणे आम्हासे निरोपावे कृपेसे म्हणून लागला चरणासे भावभक्ती करोनिया पुसे ऐसे पुसे त्रिविक्रम येते गुरु तयासे श्री गुरु तयासे निरोप देते त्याचे अंगेचे होते दुता गेले ज्ञान ऐका पुढील कथा पावन सांगितली विस्तारुणे महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास येथे श्री गुरुचरित्रांचे परमकथा कल्पत्रे श्री नरस्वती आख्याने सिद्ध नाम धारक संवादे कर्म विपाक कथनम नाम अष्टविंशमाध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री गुरुचरित्र अध्याय 29 श्री गणेशाय नमः नामधारक विन्वे सिद्धासे मागे कथा निरूपले भस्म माते श्री गुरुसे पुसले त्रिविक्रम भारतीने श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासे भस्म माते मज पुसते एकचित्त करुणी माणसे सावधान ऐकपा पूर्वापरे कृतयुगे वामदेव म्हणजे योगे प्रसिद्ध गुरुत जगे वर्तत होता भूमीवरे शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञाने गृहदारादी वर्जने कामक्रोधादे तेजने हिंडत होता महीवरे संतुष्ट निस्पृह असे म्हणे भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे म्हणे वल्कल वस्त्र व्यांग्रांजन ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षत्रिय असे हिंडत पाटला कौंचारण्यात तेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे एक ब्रह्म राक्षस भयानक मनुष्यादे जेवण एक बक्षित असे पर्यसा अशा अघोरवणात वामदेव गेला हिंडत ब्रह्म राक्षस अवलकित आला धावणी बक्षावया ब्रह्म राक्षस दाक्रांत आला असे मक्षू म्हणत करा करा दात खात मुख पसरून जवळ आला राक्षस येता देखणे वामदेव निशंक धरी म्हणे उभा असे महाज्ञाने पाटला राक्षस तया जवळे राक्षस म्हणे संतोषत ग्रास वरवा लादतपर्यंत बक्षावया आकांक्षा होत योने धरिल्या अलिंगणे अलिंगिता मनीश्वरासी भस्म लागले राक्षसाचे झाले ज्ञान तयासे जाते स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जवळने राक्षस झाला महाज्ञाने जैसा लागता चिंतामणी लो सवर्ण केवी होय समस्त मिळते कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शनास स्पर्श होता श्री गुरुच्या पापा वेगळा होईनार ऐसा पापिष्ट राक्षस होता म्हणे चांग स्पर्श गेली शुद्धादृशा आक्रोश झाला ज्ञानी पर्यसा राक्षस ज्ञानी होणे लागला मुनीश्वराच्या चरणी त्राही त्राही गुरुशरो म्हणे तो साक्षात ईश्वर वामदेव म्हणे तयासे तो कवणाचा कवणवशे ऐसा अघोर ठाई वससे मनुष्य मात्र नसे त्या ठाई ऐकुणे मुनीचे वचन ब्राह्म राक्षस करी नमन विनवित असे कर जोडून ऐक त्रिविक्रम मुनी राय म्हणे राक्षस वेळी आपणास ज्ञान झाले सगळे जाती स्मरण अनंत काळे पूर्वापरीचे स्वामी पूर्वजन्म पंचवीसी होतो राजा यवन देशे दुर्जय नाम आपणासे दुराचारी वर्तवलं जाण म्या मारले बहुत लोक प्रजेशी दिले दुःख स्त्रिया वारिल्या अनेक राज्यामध्ये करोनिया समस्त राज्य जिंकोनिया आणि स्त्रिया धरोनिया एक एक दिवस भोगोनिया त्याचे ठेवले अंतर्गृहाचे विप्र होते माझे देशे ते जाऊने राहिले आणि कदेशी जाऊने आणि त्यांचे स्त्रियाचे भोग्य आपण उन्मत्पणे वर्तत आहे परे देखा व्याधिष्ट झाले यशमा देखा परराष्ट्र चालवणी ऐका राज्य हरेले स्वामी ऐसे परी आपणासी मरण झाले परिस्थिती नेले द्वितीय पुरासे नरकामध्ये घातले देवांचे सहस्र वर्षे देखा 10 वेळा फिरविले ऐका पितृसहित आपण देखा नरक भोगले येणे परे पुढे जन्मलो प्रैतवशे विद्रोप देही पर्यसे सहस्र शिष्णी अंगासे लागली असती पर्यसा येणे पर्ये दिवेशत वर्ष कष्टल बहुशुधार्थे पुनरोपे पावलं यमपंत अनंत कष्ट भोगेले दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहेसे अजगर जन्म तृतीयसे चौथा झालो लांडका पाचवा जन्म आपणासे ग्राम सुकर पर्यसे 6वा जन्म झालो कैसा सरडा होनी जन्मलो 7वा जन्म झालो शान 8वा जंबुकमती हेना 9वा जन्म रोई हरण 10वा झालो ससाना देखा मर्कट जन्म 11 घारी झालो 12 जन्म 13वा मुंगस वाय झालो 14 जामुवंत झालो 15 रान कुकटमी 16 जन्म झालो पर्यस पुढे येणे उधारे 17 जन्मी आपण गर्दभ झालो अक्षय न मातर योनी संभवने आलो स्वामी 18 19वे जन्मासे मंडप झालो पर्यसे 21 जन्मेसे विशेतेसे 21वा मत्स्य झालो 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदिरा दिवांध झालो मी बदिरा उलोक जन्म 23वा जन्म चतुर्देशे झालो कुंजर तामसे 25 जन्मासे ब्राह्म राक्षस आपण देखा तू तारक विश्वासी म्हणून माती भेटलासी तू जे दर्शन महिमा कैसे स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐसे माझे अंगीची पर्यसा सर्वांग माझे बसंकित तुझे अंगा लागले क्वचित त्याने झाले तुझे ज्ञान प्रकाश जन्मांतरीचे भस्म महिमा परंपार परी ब्रह्मादिका अगोचर याचे कारणे कर्पूर भूषण करी सर्वांगे जरी तुपस्ती आम्हासे सांगेन दृष्टांत पर्यसे आम्ही देखील दृष्टीसे अपार महिमा भस्माचा विप्र एकत्र विद्येचे आचारहीन पर्यसे सदा रथ शूद्रनेसे
कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळून विप्रयाती द्विज बहिष्कारिती माता पिता दाई जगवती तेजती त्याचे बंधू वर्ग ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदर भरी आणि कसे असे व्यभिचारी उन्मनपणे परियसा वर्तत ऐसे एके दिवशी गेला होता विचारासी तस्कर विद्या करिता आणि शिव दिले त्यासी एके शूद्र वधून या विप्रासी ओढून नेले त्याचे निशे टाकिले बहिर्गामासी अकोरसळी परियसा श्वान एकत ये नगरे बैसला होता भस्मावरी शोधाक्रांत सरी गेला हिंडत प्रेत घाणे देखून त्या प्रेतासी गेला श्वान भक्षासी प्रेतावरी बैसन हर्षे शुद्धा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पटे लागले प्रेताचे ललाटे वक्षस्थळ होटे लागले भस्म परियसा प्राण तेजता द्विज्वरण येत होते मग किंकर नाना परे करीत मार प्राण तेजता द्विज्वरण येत होते किंकर नाना परे करीत मार कैलासपुरीचे शोधत देखून आले ते प्रेत भस्म सर्वांगी उजाळीत म्हणती या ते कवना नेले या ते योग्य शिव केवी नेले ते यमकिंकरा म्हणून राहते वेग वक्र यमकिंकरा मारावया शोधत येता देखून यमद जाती पळवणे तया द्विजाते सोडवणे गेले आपण यमपुरा यम म्हणे शोधतासे का मारले माझ्या किंकरासी हिरून घेतले पापी असे केवी नेता शिव मंदिरा ऐकून यमाचे वचन शोध सांगते विस्तारून प्रेत कपाळी लांछन भस्म होते पर्यसा शिवदूत वचन ऐकून यम धर्म केला परतोने आपले दूता पाचारून सांगत असे पर्यसा यम सांगे आपले दूता भूमीवर जाऊन आता जो कोण असेल भस्मांकिता त्याते तुम्ही ना आणावे वामदेवने राक्षसासी या वृद्धीची महिमा आहे असे आम्ही लावतो बघतेसे देवादिका दुर्लभ ऐकून वामदेवाचे वचन ब्रह्म राक्षस करीन मन उद्धारावे जगत जीवन ऐश्वर तुची वामदेवा या भस्माचे महिमान कैसा लाळू विधान कवन म्हणत उद्धान विस्तारून सांग मज वामदेव म्हणे राक्षसासे विभूतीचे धारण मज पुससे सांगेन आता विस्तारसे एकच ते ऐकपा पूर्वी मंदारगिरी पर्वते क्रीडेसे गेले गिरजापती कोटे रुद्रागणे सही ते बैसले होते ओळंगेसे नाना परीच्या गणांसहित बैसला शिव मूर्तिमंत सिंहासन रत्न खचित रत्न सप्त प्रभावळेचे आशा सिंहासनावरी बैसला असे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भाजत असे पर्यसा भाळ नेत्र ज्वाळमाळा संतर्वने समर्था अग्नि जंटा मंडळा कपाळी चंद्र षोडश कळा शोभत असे सदाशिव तक्षक देखा वामकर्णी वासुकी असे काणी दक्षिणी ह्या दोघांचे नयन नीलरत्ना परिशोभत असे नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण सर्पाचे करी कंकण मुद्राधिका देहा देखा सर्पाची मेखला तया जे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा कंठे तर्पणाचे आयचे परी दिसत असे एके हाती तुष देखा दुसरा डमरू सुरेखा येरे हाती खडक देखा शोभत असे ईश्वर पानपात्र एके हाती दंशबाने काळ शोभती खडवांग परशिरी हाती अंकुश करी मिरवत असे पंचवक्र सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार दिसत असे सालंकार सांगण्याचा श्रोतेजन शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमणी हासे वदन केवळे अपूर्व देखा श्रीशंकर दुसरे मुख उत्तरेसे शोभत असे विस्तारसे ताम्रवर्णाकार कमळेसे अपूर्व दिसे पर्यसा तिसरे मुख पूर्व दिशे गंगा अर्धचंद्र शिरसे जटाबंधन केले कैसे सर्पविष्टित पर्यसा चौथे मुख दक्षिणेशी मिरवे नीलवर्णेसे एका दारुणेसे दिसत असे तो ईश्वर मुखावने ज्वाला निघते तैसा दिसे त्रिवर मोती रुंड माळा शोभते सर्पविष्टित पर्यसा पाचवे असे ऐसे वचन व्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर आयसा रुद्र महाबोळा सिंहासनी आरोडला पार्वती सैद शोभला बैसला असे परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परिचय अलंकार मिरवित असे अगोचर सर्वेश्वरी पर्यसा कणक चापटे गोरटे मोतियाचा हारकंठी रत्न खचित मोठे नागबंदी दिसत असे नाना परिचा पुष्पजाती मुकुटावरी शोभत येथे भ्रमणाला पिते परिमळा लागे पर्यसा मोतियांची थोर जाळी मिरवित असे मुक्ताजवळी रत्ने असे जडले शोभायमान दिसत असे नाशिक बरे सकळ तेथे मिरवे मुक्ता फळत यावर रत्ने सजवळ जडली असे शोभायमान कानी तानवडे भोर या रत्न खचित मिरविले अलंकार महामाळ लिहिली असे जगन्माता पीतवर्ण चोळे लेखा कुचतट तटतटीत शोभेने का एका वळी रंत्रे ऐका शोभत असे कंठी आरक्त वस्त्रे नेसले जैसे दाडिंब पुष्प वेले कुंकुमे डवरले गजामाता पर्यसा बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्न खचित मेखा देखा लिहिली असे अपूर्व जय अष्टमीच्या चंद्रासारखा मिरवे कपाळे टिळक जैसा त्रिपुंड टिळा शोभत जैसा मोतियांचा पर्यसा नाना परिचय अलंकार अनेक परिचय शृंगार कवन वर्ण शके पार जगन्माता अंबिकेचा आशा शंभू उमे सहित बैसला असे सभेत 33 कोटी परिवार सहित इंद्र उभा ओगळेसे उभे समस्त सुरवारा देवऋषी सनत कुमारा आले तेथे वेग वक्रेत या ईश्वरा सभेसे सनत कुमार ते वेळ लागत असे चरण कमळे साष्टांग नवन बहाणे विनवित असे शिवासे जय जयाजी उमाकांता जय जयाजी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुझे दाता चतुर्विध पुरुषात समस्त धर्म आपणासी स्वामी निरूपिले कृपेसे भवार न ताराव्यासे पापशया कारणे आणि के काम हा देणे मुक्ती होय अल्प पुण्य चारी पुरुषात येणे गुणे अनायासे साधे जय असे विनवे सनत कुमार म्हणे संतोषणी ईश्वर सांगता झाला कर्पूरगळ सनत कुमार मुनीसे ईश्वर म्हणे त्यावेळी ऐका देव ऋषी सकाळी घडे धर्म तत्काळी यायचे पुण्य सांगेन वेदशास्त्र संबंधेसे असे धर्म परिसे अनंत पुण्य त्रिपुण्यसे भस्मांकित पर्यसा ऋषी विनंती ऐकुनी सांगे शंकर विस्तारुणी गोमय द्रव्य देवता अग्नि भस्म करणे पर्यसा
पुरातनी जे यज्ञ सानी जे काळसे मी देणे पुण्य बहुतला ताक्षणे भस्मांकित पर्यसा सद्ध जाती मंत्रेसे ध्यावे भस्म तळहातासी अभिमंत्रावे भस्मासे अग्निसत्यासित मंत्रे करोणे मनस्तोतादि मंत्रेसे समर्दावे अंगुष्टेसे त्र्यंबकादि मंत्रेसे शिरसी लाविजे पर्यसा प्रायुषी मंत्रेसे लाविजे लाट भुजांसे इत्यानीचे मंत्र पर्यसे स्थानी स्थानी लाविजे मध्यान अंगुळिकेसे लाविजे पहिले लाटसे प्रतिलोम अंगुष्टेसे मध्य रेषा काढिजे त्रिपुंड येणे परी लाविजे तुम्ही परी करे महेश्वराचे व्रत कधी वेदशास्त्र बोलतात ब्रह्मचारी गृहस्थ असे वानप्रस्थ येते से समस्ते लाविजे हर्षे भस्मांकित त्रिपुंड विधिपूर्वक मंत्रेचे जे लाविते भक्तीसे त्यांचे महिमा परसे वंद्य होय देवलके जरी नेने मंत्रासे त्याने लाविचे भाव शुद्धीसे त्याची महिमा परासे एकचिते पर्यसा रुद्राक्ष म्हणा जय गळा लाविता असेल त्रिपुंड ठेळ अन्य पापी होय कवळा तेही पूजते ही लोके असे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वर विस्तारोने लावा तुम्ही सकळ जन सनत कुमार ऋषीश्वर हो वामदेव महामने सांगते असे विस्तारोने ब्रह्मराक्षस संतोषीने नमन केले चरण कमलासे नमन करून योगेश्वराचे केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तत्क्षणेचे सूर्य संकाश पर्यसा दिवी विमान बसुनी गेला स्वर्गाशी तत्क्षणी वामदेव महामने दिला त्यासी परलोक त्रैमूर्तीचा अवतारो वामदेव तोची गुरु करावया जगदोतारो हिंडतो ता भूमीवरे येणे परी त्रिविक्रमासे सांगती श्री गुरु विस्तारसे श्री विक्रम भारती हर्षे चरणावरी माता ठेवित नमन करून श्री गुरुसे निघाला आपले स्थानासे झाले ज्ञान समसासे श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार भक्तिभावे ऐकते नर लादे चारी पुरुषात इति श्री गुरु चरित्रांते परम कथा कल्पत्रे श्री नसुत्याख्याने सिद्ध नामधार संवादे भस्म महिमावरण नाम एकोणत्रिशमध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु।